श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या नवीन स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करतो की जे स्वामी भक्त आजचा हा संदेश ऐकत आहेत त्या सर्व स्वामी भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण होत त्यांच्या जीवनात आनंद, सुख, शांतता आणि समाधान सर्व काही त्यांना मिळो. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर आपल्या या भक्तिमय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. परमेश्वराच्या इच्छेविषयी शंका घेऊ नका, कारण ज्या क्षणी तुम्ही परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवता त्या क्षणी परमेश्वर तुमच्या आयुष्याचा भार स्वतःच्या हाती घेतात आणि तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक कृपा प्रदान करतात. स्वामी महाराजांनी नेहमी सांगितलं आहे की तुमच्या कर्मामध्ये प्रामाणिकता आणि भक्ती असेल तर परमेश्वर स्वतः तुमच्या बाजूने उभे राहतील आणि तुमचं जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण करतील. स्वामींच्या चरणी ठेवलेला प्रत्येक अश्रू तुमच्या दुःखाचं पाणी नाही तर तुमच्या भविष्यातील आनंदाचं बीज आहे, कारण ज्याच्या हृदयात भक्ती आहे त्याचं जीवन कधीही व्यर्थ जात नाही. परमेश्वराला बाहेर कुठेही शोधू नका. परमेश्वर तुमच्या प्रत्येक श्वासात आहे, तुमच्या प्रत्येक कर्मात आहे आणि तुम्ही भक्तीने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये स्वतः परमेश्वर प्रकट होतात. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या हृदयात प्रेम आणि सहनशीलता असेल तर तुम्ही कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरं जाऊ शकता, कारण श्रद्धा हेच खऱ्या भक्ताचं सर्वात मोठं शस्त्र असतं. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात निस्वार्थ सेवा करता, मदतीचा हात पुढे करता आणि स्वार्थशून्य भक्ती करता तेव्हा स्वामी महाराज स्वतः तुमच्या सुखाची जबाबदारी घेतात. स्वामी महाराज सांगतात, ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यांचा विचार करत बसण्यापेक्षा त्या देवाच्या चरणी अर्पण करा आणि विश्वास ठेवा की देवच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. तुमच्या कर्मातच तुमचं भविष्य आहे, त्यामुळे भक्तिभावाने, श्रद्धेने आणि स्वामींच्या शिकवणीनुसार प्रत्येक कार्य करा, कारण जे कर्म भक्तीनं केलं जातं ते कधीच वाया जात नाही. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात संधींचा वर्षाव होईल, पण त्या संधी ओळखण्याची दृष्टी फक्त त्यालाच मिळते जो भक्तीच्या मार्गावर नेहमीच अडळ राहतो. स्वामी भक्तांनो, कठीण प्रसंगांमध्ये संयम सोडू नका, कारण संकट ही परमेश्वराने दिलेली परीक्षाच असतात आणि जो भक्त धैर्याने ती परीक्षा देतो त्याला ईश्वरी कृपा लाभते. स्वामी महाराज म्हणतात, श्रद्धा म्हणजे एक दिवा आहे जो वाऱ्याच्या झोतामध्ये उजळत राहतो, कारण ती ज्याच्या मनात असते त्याला कोणतंही संकट कधीच डगमगू शकत नाही. स्वामींच्या भक्तीचा मार्ग हा कठीण नाही, फक्त श्रद्धा हवी, प्रेम हवं आणि समर्पण हवं. जो या 3 गोष्टी जोपासतो तोच खऱ्या अर्थाने स्वामींचा लाडका भक्त होतो. तुमचं जीवन फुलांसारखं बनवा, जो स्वतःच्या सुगंधाने दुसऱ्यांना आनंद देतो. भक्ती आणि प्रेमाची सुगंधी हवा तुमच्या जीवनातून वाहू द्या आणि प्रत्येकाच्या मनात स्वामींची भक्ती फुलू द्या. स्वामी महाराज सांगतात, ज्याचं हृदय स्वच्छ असतं त्याला देवाचा आशीर्वाद आपोआप मिळतो. त्यामुळे कोणत्याही नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका आणि भक्तीच्या प्रकाशात जीवन उजळवा. स्वामींच्या कृपेने जीवनात आनंद आणि समाधान नांदतं, पण त्यासाठी अहंकाराला त्यागा, प्रेमाने जगा आणि प्रत्येक क्षण स्वामींच्या चरणी अर्पण करा. परमेश्वर तुमचं ऐकत नाही असं कधीही समजू नका. कधीकधी देव फक्त योग्य वेळेची वाट बघतात. जेव्हा तुमच्यासाठी सर्वात उत्तम वेळ असेल तेव्हा आज देव तुम्हाला योग्य मार्गावर नेतील. स्वामी भक्तांनो, जीवनातील प्रत्येक संघर्षाला परमेश्वराची देणगी समजा, कारण जितक्या मोठ्या परीक्षा तितकीच मोठी कृपा. त्यामुळे कधीही डगमगू नका, कारण स्वामी तुमच्या सोबतच आहेत. स्वामींच्या चरणी मनोभावे समर्पित झाले की आयुष्यात प्रत्येक अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो, कारण जिथे श्रद्धा असते तिथं चमत्कार घडतात. परमेश्वर तुम्हाला
त्या गोष्टींपासून नेहमी दूर ठेवतात ज्या तुमच्या भल्यासाठी नसतात. त्यामुळे परमेश्वराच्या इच्छेला शरण जाऊन कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा सोडू नका. स्वामी महाराज सांगतात, तुमचं आयुष्य म्हणजे एक यात्रा आहे. त्यात देवाच्या नावाचा गजर करा, भक्तीचा प्रकाश घ्या आणि त्यांच्या मार्गावर चालत राहा, कारण तोच मार्ग तुम्हाला मोक्षाकडे घेऊन जाईल. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे, तुमचं प्रत्येक कर्म असं असावं की जिथे तुम्ही जाता तिथे प्रेम, शांती आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या उपस्थितीमुळे जाणवला पाहिजे. तुमच्या मनातील प्रत्येक शंका, प्रत्येक भीती आणि प्रत्येक चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा, कारण जो भक्त शरण जातो त्याला परमेश्वर कधीच एकटं सोडत नाहीत. स्वामी महाराज सांगतात, भक्ती म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती जीवन जगण्याची एक पद्धत आहे ज्यात प्रत्येक क्षण आनंद, सेवा आणि निस्वार्थतेने परिपूर्ण असतो. तुमच्या भक्तीची ताकद इतकी असावी की संकट जरी आली तरी ती तुमच्या श्रद्धेसमोर टिकू नयेत, कारण देवावर असलेल्या विश्वासाचीच खरी कसोटी त्या क्षणी घेतली जाते. स्वामी महाराज सांगतात, परमेश्वराच्या इच्छेवर विश्वास ठेवा, कारण त्यांची योजना तुमच्यासाठी उत्तम आहे. फक्त धैर्य ठेवा आणि भक्तीच्या मार्गावर चालत राहा. स्वामी भक्तांनो, जिथं परमेश्वर कृपा करतात तिथं कोणतीही गोष्ट अपूर्ण राहत नाही. म्हणून जर तुमची एखादी इच्छा जरी अपूर्ण असेल तर चिंता करू नका, कारण परमेश्वर लवकरच ती इच्छा पूर्णत्वास नेणार आहेत. तुमचाही स्वामी महाराजांवर मनापासून अढळ विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा. स्वामी भक्तांनो, ज्या क्षणी तुम्ही स्वामींच्या चरणी संपूर्ण समर्पण करता त्या क्षणी तुमच्या जीवनातील दुःख, चिंता आणि अडथळे हळूहळू नाहीसे होतात, कारण श्रद्धेच्या तेजानेच अंधकाराचा नाश होतो. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या श्रद्धेचा प्रवास हा तुमच्या मनातील शंकेच्या धुक्याला दूर करतो आणि विश्वासाच्या प्रकाशाने जीवन प्रकाशित करतो. त्यामुळे कोणत्याही संकटात स्वामींच्या नामाचा आधार सोडू नका. परमेश्वराला प्रसन्न करायचं असेल तर त्यांच्या भक्तांसाठी, गरजूंसाठी आणि अश्रू ढाळणाऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करा, कारण जेव्हा तुम्ही इतरांना आनंद देता तेव्हा स्वामी तुमच्या जीवनात अनंत आनंद देतात. स्वामी महाराजांच्या कृपेने जीवनात प्रत्येक कठीण प्रसंग एक नवीन शिकवण बनतो आणि त्या शिकवणीमधूनच तुमच्या जीवनाचा खरा उद्देश स्पष्ट होतो. त्यामुळे कठीण काळातही धैर्य सोडू नका. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की तुमचं कर्म जर परमेश्वराच्या इच्छेनुसार असेल तर तुम्हाला पराभवाच्या भीतीने ग्रासलं जाणार नाही, कारण स्वामींच्या कृपेने सत्कर्म करणाऱ्यांचं भविष्य उज्ज्वल असतं. जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे संधी म्हणून पहा, कारण स्वामींच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही आणि जिथे स्वामींचा आशीर्वाद असतो तिथंच खरा विजय असतो. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या मनात जर स्वच्छता आणि भक्ती असेल तर तुमचं हृदय हेच स्वामींचं निवासस्थान बनेल. त्यामुळे नेहमी सत्कर्म आणि चांगले विचार अंगीकारा. स्वामी महाराजांच्या चरणी लीन झाल्यावर जीवनातील प्रत्येक वळणावर तुम्हाला योग्य दिशा मिळेल, कारण भक्तीचा मार्ग हा अडथळे दूर करणारा आणि आत्मशांती देणारा असतो. परमेश्वराची सेवा ही केवळ मंदिरात घंटा वाजवणे नाही, तर ती गरजूंना मदत करण्याच्या तुमच्या सेवाभावी वृत्तीमध्ये असते, कारण जो दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होतो तोच खरा भक्त असतो. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या हृदयातील प्रामाणिक भक्ती हेच तुमच्या जीवनाचं खरं सौंदर्य आहे. त्यामुळे जीवनात चांगुलपणा जोपासा आणि इतरांसाठी प्रकाशाचा दीप बना. स्वामींच्या मार्गावर चालणारा भक्त कधीच अधर्माच्या छायेत वावरू शकत नाही, कारण त्यांच्या श्रद्धेच्या तेजानेच सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि आयुष्य अधिक मंगलमय बनतं.
जोपर्यंत तुमच्या मनात शंका असेल तोपर्यंत परमेश्वर तुमच्या हृदयात स्थान घेणार नाही. म्हणून श्रद्धेने जीवन जगा आणि परमेश्वराच्या मार्गावर निसंशयपणे चालत राहा. स्वामी महाराज सांगतात, जोपर्यंत तुमचं मन आणि आत्मा शुद्ध आहे तोपर्यंत तुमचं प्रत्येक कर्म हे परमेश्वराच्या आशीर्वादाने समृद्ध होत राहील. स्वामींची कृपा ही अनंत आहे, पण ती अनुभवण्यासाठी तुम्हाला संपूर्ण भक्तिभावाने परमेश्वराच्या चरणी शरण जावं लागेल आणि तुमच्या सर्व कर्मांना निस्वार्थ भावनेने जोडावं लागेल. स्वामी महाराज सांगतात की तुमचं जीवन हे तुमच्या श्रद्धेचा आरसा आहे. त्यामुळे कधीही नकारात्मकता किंवा शंकेच्या गर्तेत पडू नका, तर भक्तीचा आणि आत्मविश्वासाचा प्रकाश पसरवा. स्वामी महाराजांचे नाव घेतल्याने केवळ जिभेवर मंत्र येत नाही, तर हृदयात एक अशी शक्ती उत्पन्न होते जी जीवनातल्या प्रत्येक समस्येवर विजय मिळवण्याचं सामर्थ्य देते. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या प्रत्येक क्षणी जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे कर्म करता तेव्हा स्वामींची कृपा तुमच्यावर असते आणि प्रत्येक प्रयत्नाला यशाची फळं मिळतात. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनात किती अंधार असला तरी श्रद्धेचा एक दिवा प्रज्वलित केला की संपूर्ण जीवन प्रकाशमान होतं. त्यामुळे भक्तीचा हा दिवा कधीही विझू देऊ नका. परमेश्वराने दिलेलं हे जीवन फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगा. कारण जेव्हा तुम्ही इतरांच्या सेवेसाठी झिजता तेव्हाच तुमच्या आत्म्याला खरा आनंद मिळतो. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या जीवनात सुख आणि दुःख दोन्ही येणारच, पण जर तुम्ही भक्तीच्या मार्गावर ठाम असाल तर दुःख देखील तुम्हाला अधिक मजबूत आणि आध्यात्मिक करेल. स्वामी महाराजांच्या चरणी समर्पण झाल्यावर मनातला प्रत्येक प्रश्न, प्रत्येक शंका आणि प्रत्येक समस्या एका मागोमाग एक सुटत जातात. कारण भक्ती हेच प्रत्येक उत्तर आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा नियंता आहे आणि तुम्ही जसे स्वामींच्या इच्छेनुसार कर्म कराल तसंच जीवन तुम्हाला अनपेक्षित आशीर्वादांनी समृद्ध करेल. स्वामी महाराज सांगतात, भक्ती आणि सेवा ही दोन पंख आहेत ज्यांनी तुम्ही आध्यात्मिक उंची गाठू शकता. त्यामुळे या दोन्हींचा योग्य समतोल साधा आणि जीवन धन्य करा. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन सुरळीत चालू शकतं, पण त्यासाठी तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता, तुमच्या कृतीत निस्वार्थ भाव आणि तुमच्या हृदयात परमेश्वराची भक्ती असणं गरजेचं आहे. स्वामी महाराज सांगतात की परमेश्वराच्या चरणी नतमस्तक झालात की प्रत्येक समस्या ही समाधानात रूपांतरित होते आणि जीवन एक सुंदर आध्यात्मिक प्रवास बनतं. स्वामी भक्तांनो, परमेश्वरावरील विश्वास आणि श्रद्धा हेच तुमचं सर्वात मोठं अस्त्र आहे, जे तुम्ही सर्व संकटांच्या विरोधात वापरू शकता. त्यामुळे परमेश्वराच्या सानिध्यात नेहमी आपलं अस्तित्व टिकून ठेवा. परमेश्वराच्या कृपेच्या छायेत आपण असलो की कुठलंही दुःख आपल्याला हरवू शकत नाही. स्वामी भक्तांनो, परमेश्वराचं नाव हेच तुमच्या जीवनाचं खरं सार आहे. कारण जेव्हा तुम्ही भक्तीच्या मार्गावर निस्वार्थ भावनेने चालता तेव्हा स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक पावलावर तुमची पाठराखण करतात आणि तुमच्या जीवनात आनंद, शांतता आणि समाधानाचं सुगंधी फूल फुलवत राहतात. स्वामी महाराज सांगतात, जो भक्त परमेश्वराच्या चरणी संपूर्णपणे समर्पित होतो त्याचं जीवन अडचणींनी कितीही भरलेलं असलं तरी त्याच्या अंतःकरणात कायमच शांतता आणि समाधान असतं. त्यामुळे संकट येऊ द्या, पण श्रद्धा कमी होऊ देऊ नका. परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवून केलेली प्रार्थना कधी व्यर्थ जात नाही. कारण जेव्हा मन निस्वार्थी भक्तीने भरलेलं असतं तेव्हा स्वामी महाराज स्वतः तुमचं जीवन सुंदर करण्यासाठी कार्यरत होतात. स्वामी महाराज म्हणतात की तुमच्या हृदयातील श्रद्धेचा दीप सदैव प्रज्वलित ठेवा. कारण जिथे श्रद्धा असते तिथं परमेश्वर स्वतः येतात आणि तुमचं जीवन कृपेच्या प्रकाशाने उजळून टाकतात.
स्वामी भक्तांनो, आयुष्यात कितीही मोठं वादळ आलं तरी जर तुमची भक्ती अढळ असेल आणि तुमचा विश्वास अटळ असेल तर कोणतंही संकट तुमचं काही वाईट करू शकत नाही. कारण स्वामी महाराज स्वतः तुमच्या सोबत असतात. स्वामी महाराज सांगतात की प्रत्येक भक्ताच्या जीवनात एक ना एक दिवस असा येतो जेव्हा परमेश्वर त्याला मोठ्या परीक्षेत टाकतो. पण जो न डगमगता श्रद्धेने पुढे जातो तोच खऱ्या अर्थाने ईश्वराच्या कृपेचा अधिकारी होतो. परमेश्वराची आराधना म्हणजे केवळ नामस्मरण नाही, तर ती एक जीवनशैली आहे जिथे प्रत्येक कृतीत निस्वार्थता, प्रत्येक विचारात शुद्धता आणि प्रत्येक शब्दात प्रेम असणं गरजेचं आहे. स्वामी महाराज सांगतात, जगातला सर्वात मोठा खजिना म्हणजे पैसा नव्हे, तर परमेश्वराच्या चरणी लाभलेली भक्ती आणि त्यांचं अखंड स्मरण आहे. कारण ज्याचं मन भक्तीने ओथंबलेलं असतं त्याच्या जीवनात कधी अपयश येत नाही. स्वामी महाराजांच्या कृपेनेच भक्ताच्या जीवनात चमत्कार घडतात. पण त्या चमत्कारांची वाट बघण्यापेक्षा तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि सतत स्वामी महाराजांच्या शिकवणीनुसार आचरण करा. स्वामी महाराज सांगतात की परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी केवळ प्रार्थना पुरेशी नाही, तर भक्तीमध्ये सातत्य आणि कृतज्ञतेची भावना असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे रोज देवाच्या चरणी नतमस्तक व्हा आणि त्यांचे आभार माना. स्वामी महाराजांच्या शिकवणीनुसार जेव्हा भक्त परमेश्वरावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो तेव्हा त्याचं आयुष्य सुख समृद्धीने परिपूर्ण होतं. त्यामुळे संकट आली तरीही कधीही विश्वास ढळू देऊ नका. स्वामी भक्तांनो, जीवनात किती धावपळ असली तरी परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी वेळ काढाच. कारण तेच नामस्मरण तुम्हाला मानसिक शांतता आणि आध्यात्मिक उन्नती देईल. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या कर्मात निस्वार्थता असेल तर परमेश्वर स्वतः तुमच्या कार्यात यशाची फुलं उमलवतो. त्यामुळे नेहमी निष्कलंक आणि प्रामाणिक मार्गाने चला. परमेश्वर फक्त मंदिरं आणि मठांमध्ये नसतो, परमेश्वर तुमच्या अंतःकरणात आहे. त्यामुळे तुमच्या प्रत्येक विचारात आणि कृतीत भक्ती असू द्या, म्हणजे तुमचं संपूर्ण जीवन एक भक्तिसागर बनेल. स्वामी महाराजांच्या चरणी संपूर्ण समर्पण करणारा भक्त कधीही संकटांनी खचत नाही, कारण त्या भक्ताच्या प्रत्येक अश्रूत परमेश्वराच्या आशीर्वादांचं सावट असतं. स्वामी महाराज सांगतात, भक्ती एक अशी शक्ती आहे जी तुमच्या दुर्बलतेला सामर्थ्यात आणि अपयशाला यशात बदलण्याची ताकद ठेवते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भक्तीचा त्याग करू नका. स्वामी भक्तांनो, जीवनातील प्रत्येक गोष्ट ही परमेश्वराच्या इच्छेने घडते. त्यामुळे संकट आली तरी परमेश्वराच्या इच्छेला शरण जा, कारण परमेश्वराकडे तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर आहे. स्वामी महाराज सांगतात, संकट तुमची परीक्षा पाहण्यासाठी येतात, पण जो भक्त परमेश्वरावर निष्ठेने विश्वास ठेवतो त्याला कोणती अडचण पराभूत करू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वामी महाराजांना विसरू नका. परमेश्वरावर निष्ठा ठेवून केलेली भक्ती तुम्हाला फक्त आध्यात्मिक समाधान देत नाही, तर ती तुमच्या आयुष्यात सकारात्मकता, प्रेम आणि आनंदाची उधळण करते. स्वामी महाराज सांगतात, परमेश्वराचं स्मरण कधीही अडचणीत पडल्यावर करण्यासाठी नसतं, तर ते प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासागणिक असायला हवं. कारण जेव्हा तुम्ही अखंड भक्ती करता तेव्हा परमेश्वर स्वतः तुमचं जीवन सुंदर बनवतात. स्वामी महाराजांचे भक्त कधी भीतीने जगत नाहीत, कारण त्यांना ठाऊक असतं की स्वामींच्या कृपेने त्यांच्या प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद त्यांच्यात आधीपासूनच आहे. परमेश्वर हे केवळ तुमच्या प्रार्थनांनाच उत्तर देणार नाही, तर परमेश्वर तुमच्या प्रत्येक कृतीवर लक्षसुद्धा ठेवणार आहे. त्यामुळे नेहमी सत्य आणि भक्तीच्या मार्गावर चालत राहा.
स्वामी महाराज सांगतात, परमेश्वर म्हणजे आपल्या आईप्रमाणे आपल्या भक्तांची काळजी घेतात. त्यामुळे कधी असे समजू नका की तुम्ही एकटे आहात, कारण स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट ही एक नवीन संधी आहे, कारण ज्याला परमेश्वरावर अढळ श्रद्धा असते त्याच्यासाठी संकटही वरदान ठरतात. स्वामी महाराज सांगतात, परमेश्वर फक्त त्यांच्या हृदयात वास करतो जे हृदय स्वच्छ, निस्वार्थी आणि प्रेमळ असतं. त्यामुळे तुमचं मन भक्तीने आणि प्रेमाने परिपूर्ण ठेवा. स्वामी भक्तांनो, तुम्हीही परमेश्वरावर निसंकोचपणे सर्व काही सोपवून द्या. परमेश्वर तुम्हाला कधीच निराश करणार नाही. एक वेळेस तुमच्या जवळचा माणूस तुमचा विश्वासघात करू शकतो, परंतु परमेश्वराच्या दरबारामध्ये कधीच तुमच्या अपेक्षांचा भंग केला जात नाही. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे, मग तो आनंदाचा असो व दुःखाचा, कारण दोन्ही तुमच्या आत्म्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेण्यासाठीच असतात. परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवा, कारण जेव्हा संधी कमी आणि अडथळे जास्त वाटतात तेव्हा तुमच्या श्रद्धेच्या जोरावरच स्वामी महाराज तुमच्या मार्गात नवीन दारं उघडतात आणि चमत्कार सुद्धा घडवतात. स्वामी महाराज सांगतात, जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे दुसऱ्यांना मदत करता आणि त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करता, तेव्हा तोच प्रकाश तुमच्या जीवनात परत येऊन तुम्हाला नव्या ऊर्जेने उजळवतो. स्वामींच्या भक्तीत समर्पण हेच सर्वात मोठं आश्रय आहे, कारण जेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वासाने स्वतःला त्यांच्या चरणी समर्पित करता तेव्हा तुमचं जीवन आनंद, शांतता आणि समाधानाने परिपूर्ण होतं. स्वामी महाराजांचे स्मरण म्हणजे अंतःकरणातील गोंधळ दूर करणारा अमृताचा झरा आहे, जो तुम्हाला आंतरिक शांती देतो आणि जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग सहज पार करण्याची ताकद प्रदान करतो. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या मनात जर भक्तीची ज्योत प्रज्वलित असेल तर अंधार किती गडद असला तरी तो तुम्हाला मार्ग चुकवू शकत नाही. म्हणून भक्तीचा प्रकाश सदैव उजळत ठेवा. जीवनात संकट आली, अपयश मिळालं तरी स्वामींच्या मार्गावर चालत राहा, कारण एखाद्या झाडाच्या मुळांना जसं खोलवर जाण्यासाठी वेळ लागतो तसंच तुमच्या श्रद्धेचे बीज देखील मोठ्या फळासाठी सामर्थ्य गोळा करत असते. स्वामी महाराज सांगतात, तुमचं कर्म म्हणजे तुमच्या श्रद्धेचं प्रत्यक्ष रूप आहे. त्यामुळे चांगली कर्म करत राहा, कारण तीच तुम्हाला पुढे जाऊन परमेश्वराच्या चरणी नेतील. जेव्हा आयुष्यात कोणतंही उत्तर मिळत नाही तेव्हा फक्त स्वामींच्या नावाचा जप करा, कारण त्या नावातच अशा हजारो शक्यता लपलेल्या आहेत ज्या तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतील. स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला सतत मिळत असतात, फक्त तुम्हाला ते अनुभवण्यासाठी मन शांत आणि श्रद्धेने भरलेलं असावं, कारण अशांत मनात भक्ती फुलत नाही, ती शुद्ध आणि संयमी हृदयातच भरते. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या भक्तीला शंका आणि भीती यांचा स्पर्श जरी झाला तरी ती कमकुवत होते. म्हणून श्रद्धेवर डगमगू नका आणि परमेश्वराच्या अढळ प्रेमावर अविचल विश्वास ठेवा. स्वामींच्या शिकवणी सांगतात की तुमच्या आयुष्यात जी संकटे येतात ती तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नसून तुम्हाला अधिक मजबूत आणि परमेश्वराच्या कृपेचं मूल्य समजावण्यासाठी येतात. स्वामी महाराज म्हणतात, भक्ती केवळ मंदिरात जाण्याने होत नाही, ती तुमच्या प्रत्येक चांगल्या कृतीत असली पाहिजे. म्हणून प्रेम, दया आणि निस्वार्थ सेवा हाच खरा आध्यात्मिक मार्ग आहे. स्वामी भक्तांनो, परमेश्वर तुमच्यासाठी प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन नियोजन करत असतो. फक्त तुम्हाला तुमचं मन उघडायचं आहे, त्यांच्या संकेतांना समजून घ्यायचं आहे आणि त्यांच्या इच्छेनुसार तुमचं जीवन घडवायचं आहे. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या प्रत्येक श्वासात परमेश्वराचा विचार असू द्या,
कारण जसं तुम्ही अन्नाशिवाय जगू शकत नाही, तसंच भक्तीशिवाय आत्मा जिवंत राहू शकत नाही. परमेश्वर तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण तुमच्यासाठी घडवत असतात, मग तो सुखाचा असो वा दुःखाचा. कारण कोणत्याही स्थितीत परमेश्वरावर श्रद्धा ठेवल्यास तुमच्या वाटचालीत ते स्वतः सोबत चालतात. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या मनातील प्रत्येक भीती स्वामींच्या नामस्मरणाने नाहीशी होईल. त्यामुळे संकट आली की घाबरण्याऐवजी त्यांचा स्वामींच्या आशीर्वादाने सामना करा. जीवनात जेव्हा वाट हरवलेली वाटते तेव्हा फक्त एकच गोष्ट करा, स्वामींच्या चरणी पूर्णपणे समर्पित व्हा. कारण ते तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातील जिथे आनंद, शांतता आणि समाधान तुमचं स्वागत करेल. स्वामी महाराज सांगतात, दुसऱ्यांसाठी जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देव तुम्हाला दुप्पट आशीर्वाद देतात. त्यामुळे नेहमी इतरांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करा. स्वामींच्या कृपेने जीवनात किती अडथळे आले तरी ते तुमचं संपूर्ण रक्षण करतील. पण तुम्ही त्यांच्या शिकवणीनुसार प्रेम, सेवा आणि भक्ती यांना आधारस्तंभ बनवा. स्वामी महाराज म्हणतात की तुमच्या मनातील अंधार दूर करण्यासाठी बाहेरच्या प्रकाशाची गरजच नाही. तुमच्या श्रद्धेचा प्रकाशच तुमच्या संपूर्ण आयुष्याला उजाळा देण्यास पुरेसा आहे. स्वामींच्या भक्तीत अशी ताकद आहे की ती तुमचं आयुष्य संपूर्ण बदलू शकते. पण त्यासाठी तुम्हाला तुमचं मन, बुद्धी आणि आत्मा त्यांच्या चरणी अर्पण करावा लागेल. स्वामी महाराज सांगतात की जीवनाच्या प्रवासात किती वादळं आली तरी जो भक्त श्रद्धेने स्थिर राहतो त्याला अखेर स्वामींच्या कृपेचा अमृत सिंचन लाभतंच. परमेश्वर हे भक्त तुम्हाला संकट निवारण करण्यासाठी नाहीत, तर ते तुम्हाला योग्य दिशेने नेण्यासाठी आहेत. म्हणून संकट आली की त्यांच्यावर रागवू नका, तर त्यांचं मार्गदर्शन शोधा. स्वामींचे नामस्मरण म्हणजे जीवनातील प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय. कारण जेव्हा तुम्ही त्यांच्या नावात लीन होता तेव्हा तुम्ही सर्व भौतिक बंधनापासून मुक्त होऊन शांततेचा अनुभव घेता. स्वामी भक्तांनो, प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ ठरली आहे. म्हणून योग्य वेळ आल्याशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही. आपल्या जन्माला सुद्धा योग्य वेळ आहे आणि आपल्या मृत्यूलाही योग्य वेळ आहे. या जीवनामध्ये योग्य वेळेलाच प्रत्येक गोष्ट घडत असते. म्हणून स्वामींच्या इच्छेचा स्वीकार करा आणि योग्य वेळेवर विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, जीवनातील प्रत्येक प्रसंग हा परमेश्वराने आखून दिलेला असतो. त्यामुळे संधी आणि संकट दोन्हींना स्वामींच्या इच्छेचा भाग म्हणून स्वीकारा. कारण स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलावर पाठराखण करत असतात. जेव्हा परिस्थिती कठीण होते आणि मार्ग समोर दिसत नाही तेव्हा मन शांत ठेवा आणि स्वामींच्या नामस्मरणाने मनोबल मिळवा. कारण भक्ती हीच अशी अमूल्य शक्ती आहे जी अशक्य वाटणाऱ्या गोष्टींनाही शक्य करून दाखवते. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा भक्ती आणि सेवेसाठीच असला पाहिजे. कारण जो भक्त आपल्या प्रत्येक कर्मात प्रभूंचं स्मरण ठेवतो त्याचं जीवन कधीही निरर्थक ठरत नाही. स्वामी समर्थांच्या चरणी पूर्णपणे समर्पित झाल्यावरच काळजी, भीती आणि दुःख यांना तुमच्या मनात थारा उरणार नाही. कारण ज्याचं जीवन श्रद्धेने ओथंबलेलं असतं त्याच्यासाठी परमेश्वराचं संरक्षण नेहमीच असतं. स्वामी महाराजांनी शिकवलं आहे की परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि कठोर परिश्रम केले तर तुमच्या जीवनात यश, समाधान आणि चमत्कार नक्कीच प्रकट होतील. त्यामुळे कधी आशा सोडू नका. स्वामींच्या भक्तीमध्ये अशी शक्ती आहे की जेव्हा तुम्ही मनोभावे त्यांना शरण जाता तेव्हा आयुष्यातील अशक्य वाटणारी संकटही क्षणात लयाला जातात आणि जीवन नव्या प्रकाशाने उजळून निघतं. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या जीवनात संकट ही तुमचं धैर्य आजमावण्यासाठी येतात
आणि जर तुम्ही त्या संकटांवर श्रद्धेने मात केली तर परमेश्वर तुमच्या जीवनात अनंत आनंद आणि यश देतो. स्वामी महाराजांच्या शिकवणीत स्पष्ट सांगितलं आहे की परमेश्वराला आनंदी करायचं असेल तर स्वतःच्या कर्मात पावित्र्य ठेवा, मनोभावे सेवा करा आणि इतरांच्या भल्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. स्वामी भक्तांनो, सतत स्वामींच्या चरणी राहणं म्हणजे केवळ भौतिक गोष्टींचा त्याग करणं नव्हे, तर आपल्या मनातील अहंकार, लोभ आणि मोह यांचं विसर्जन करून सत्यप्रेम आणि सेवेला जीवनात स्थान देणं होय. स्वामी महाराज सांगतात, तुमचं जीवन संपूर्ण भक्तिमय झालं की सुख आणि समाधानाचा अथांग सागर स्वतः तुमच्या आयुष्यात प्रवाहित होतो. त्यामुळे निस्वार्थ भक्तीचा मार्ग निवडा आणि परमेश्वराच्या अनंत कृपेचा अनुभव घ्या. जेव्हा जीवनात संकट येतं तेव्हा स्वतःला दुबळं समजू नका, कारण भक्तांसाठी स्वामी महाराज स्वतः मार्ग दाखवतात आणि योग्य वेळी त्यांचा आशीर्वाद संकटांचं रूपांतर नव्या संधींमध्ये करतो. स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये अशी विलक्षण शक्ती आहे की मनापासून केलं गेलेलं नामस्मरण तुमच्या जीवनातील काळोख दूर करून प्रकाशाची वाट दाखवतं आणि तुमचं भविष्य उज्ज्वल करतं. परमेश्वराच्या मार्गावर चालताना तुम्हाला किती अडथळे आले तरी जर तुमच्या हृदयात श्रद्धेचा दिवा तेजस्वी असेल तर कोणतीही गोष्ट तुम्हाला मागे खेचू शकत नाही. स्वामी महाराज सांगतात की तुम्ही दुसऱ्यांच्या भल्यासाठी कार्य करा, कारण जेव्हा तुम्ही इतरांसाठी आनंद निर्माण करता तेव्हा परमेश्वर स्वतः तुमच्या आयुष्यात अपार आनंदाचे क्षण आणतो. स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक भक्ताला त्याच्या कर्मानुसार फळ मिळतं. त्यामुळे नेहमी सात्विक मार्ग स्वीकारा, चांगली कर्म करा आणि भक्तीच्या मार्गावर अखंड राहा. स्वामी भक्तांनो, संकट ही फक्त एक संधी असते की तुम्हाला परमेश्वरावर तुम्ही किती श्रद्धा ठेवता हे सिद्ध करण्याची. त्यामुळे कधीही घाबरू नका, कारण स्वामी महाराज तुमच्या सोबत आहेत. स्वामी महाराज सांगतात की जो भक्त आपल्या जीवनात सत्य, श्रद्धा आणि सेवा या तत्वांचं पालन करतो त्याच्या जीवनात कधीही अंधार राहत नाही आणि तो नेहमी परमेश्वराच्या कृपेने परिपूर्ण असतो. परमेश्वराकडे काही मागताना केवळ पैसा, वैभव मागू नका, तर त्यांच्या चरणी असे मागा की हे स्वामी, मला इतकी भक्ती आणि सेवा द्या की मी माझ्या माध्यमातून इतरांचे जीवन उजळू शकेल. स्वामी महाराजांचे स्मरण फक्त संकटातच करू नका, तर प्रत्येक क्षणी करा, कारण जो भक्त प्रत्येक श्वासात परमेश्वराचं नाम घेतो त्याच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान यांचा प्रवाह सतत वाहत राहतो. स्वामी महाराज सांगतात की तुमचं जीवन भक्तीने आणि सात्विक कर्माने भरलेलं असेल तर कोणीही तुमचं यश रोखू शकत नाही. त्यामुळे प्रामाणिकतेने आणि श्रद्धेने कार्य करत राहा. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये तुम्हाला सर्व काही मिळवण्याची संधी नक्कीच मिळेल, परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट प्रामाणिक मार्गाने नक्कीच मिळवा. कधीही चुकीच्या मार्गावर जाऊन कोणती गोष्ट करण्याचा तुम्ही प्रयत्नसुद्धा करू नका, कारण परमेश्वर प्रत्येक क्षणी तुमचे कर्म बघत असतात. परमेश्वराच्या मार्गावर चालणारा भक्त कधीही वाईट गोष्टींच्या सान्निध्यात जात नाही. म्हणून तुम्ही वाईट गोष्टींपासून जेवढं दूर राहता येईल तेवढा राहण्याचा प्रयत्न नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, परमेश्वराने आपल्याला अशा अनेक अद्भुत संधी दिल्या आहेत, त्या संधींचा योग्य वापर नक्कीच करा. आज जरी तुम्हाला सर्व काळोख दिसत असेल, कुठली संधी दिसत नसेल, पण लक्षात ठेवा, योग्य वेळी तुम्हाला योग्य संधी दिसणार आहे. त्यामुळे परमेश्वरावर अखंड विश्वास असू द्या. स्वामी भक्तांनो, तुम्हीही परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, परमेश्वराने तुमचा विजय निश्चित केला आहे. तुम्हाला फक्त परमेश्वरावर मनापासून विश्वास ठेवायचा आहे. स्वामी महाराजांवर असलेला विश्वास आणि श्रद्धा हीच तुमची सर्वात मोठी ढाल आहे, जी तुम्हाला प्रत्येक संकटापासून आणि प्रत्येक वाईट गोष्टीपासून रोखणार आहे.
स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये जे काही कमवायचं आहे, जे काही मिळवायचं आहे ते सत्याच्या मार्गाने कमवा आणि मिळवा. कारण सत्याच्या मार्गाने मिळवलेली प्रत्येक गोष्ट ही शेवटपर्यंत टिकते, परंतु चुकीच्या मार्गाने कमवलेला 1 रुपयासुद्धा तुम्हाला सुख समाधान देऊ शकत नाही. स्वामी भक्तांनो, आपल्या मनामध्ये परमेश्वराला स्थान द्यायचं असेल तर नेहमी आपल्या मनामध्ये चांगले विचार असू द्या. कधी आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊ देऊ नका. कारण आपण जेव्हा कुठलाही वाईट विचार करतो तेव्हा परमेश्वर आपल्यापासून आणखी दूर जातात. म्हणून जर तुम्हाला परमेश्वराच्या जवळ जायचं असेल तर जीवनात कधी वाईट विचार करू नका. नेहमी चांगले विचार करा. कारण ज्याचे विचार चांगले असतात त्याचं जीवन खूप सुंदर बनतं. स्वामी भक्तांनो, जेव्हा आपण इतरांसाठी संकट निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या जीवनात आपोआप संकट निर्माण होत असतात. म्हणून दुसऱ्याच्या जीवनात कधीही संकट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. स्वामी भक्तांनो, कधीकधी एखादा व्यक्ती आपल्याला जीवनामध्ये खूप त्रास देत असतो, आपल्याशी वाईट वागत असतो, आपल्याला नको नको ते वाईट बोलत असतो. पण याचा अर्थ असा नाही की मग आपणही त्याच्याबद्दल वाईट बोलायचं किंवा त्याचं वाईट करायचं. समोरचा जरी आपलं काहीतरी वाईट करण्याच्या हेतूने जगत असेल, परंतु आपण मात्र कधी दुसऱ्याचं वाईट करायचं नाही. कारण शेवटी प्रारब्ध असं आहे की ज्याचं फळ त्याला मिळणार आहे. आज जे आपण पेरणार आहोत तेच उद्या उगवणार आहे. आज जर समोरचा माणूस आपल्यासाठी वाईट करत असेल तर पुढे भविष्यात परमेश्वर त्याची शिक्षा त्याला नक्कीच देईल. म्हणून सर्व काही परमेश्वरावर सोपवा. आपण फक्त आपल्या मार्गाने चालत राहा. आपण कधीही इतरांचं वाईट करू नका. स्वामी भक्तांनो, कधीही संकट आली म्हणून रडत बसायचं नाही, तर परमेश्वराच्या चमत्कारांवर विश्वास ठेवायचा. परमेश्वर नक्कीच तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील आणि तुमचं रक्षण करतील. स्वामी भक्तांनो, प्रत्येक दिवस तुमच्यासाठी एक शुभ संधी घेऊन आलेला असतो. म्हणून प्रत्येक दिवसाचं स्वागत हे तुम्ही नक्कीच करा. कधीही दुसऱ्यांच्या वाईटाचा विचार मनामध्ये आणूसुद्धा नका. कधीकधी तुम्हाला असं वाटेल की माझ्यासोबतच वाईट का होतं. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जो भक्त सत्याच्या मार्गावर चालतो त्याला अडथळे येणारच आहे. त्याची परीक्षा परमेश्वर घेणारच आहे. कारण शेवटी त्या परमेश्वराचा विजय लिहिलेला असतो. म्हणून जीवनात येणाऱ्या प्रत्येक परीक्षेला, प्रत्येक संकटाला आणि प्रत्येक येणाऱ्या अडचणीला तुम्हाला सामोरं जावंच लागेल. स्वामी भक्तांनो, अनेक लोक तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतील. परमेश्वराचं नाव घेऊन या जगामध्ये अनेक लोक भोळ्या भाबड्या भक्तांना फसवतात. त्यांना सांगतात की एवढे पैसे द्या, तुमच्यासाठी ही पूजा करतो, हे करतो, ते करतो. परंतु लक्षात ठेवा, खरी भक्ती ही स्वतः मनापासून केली जाते. पैसा देऊन कधी भक्ती करता येत नाही. म्हणून कधी मोठमोठ्या पूजा अर्चना करण्याची गरजच नाही. तुमच्या मुखातून निघालेला फक्त श्री स्वामी समर्थ हा शब्द सर्वात मोठी भक्ती आहे. म्हणून कधी मोठे यज्ञ किंवा मोठी भक्ती करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त तुम्ही तुमच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाव सतत असू द्या, तुमच्या मनामध्ये स्वच्छता असू द्या, तुमच्या कर्मामध्ये पवित्र असू द्या. दुसऱ्यांना मदत करा. तुम्ही जो पैसा मोठमोठ्या पूजांसाठी खर्च करता तो पैसा गोरगरिबांच्या मदतीसाठी खर्च करा. नक्कीच तुम्हाला परमेश्वराची कृपा लाभेल. स्वामी भक्तांनो, परमेश्वराची सेवा फक्त मंदिरातच जाऊन केली जाते का? तर असं अजिबात नाही. तुम्ही कुठेही बसा, कुठेही राहा, तुम्ही झोपडीत राहा किंवा बंगल्यामध्ये राहा, तुम्ही गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या, तुमच्या मनात जर खरा विश्वास असेल, खरी परमेश्वराबद्दल श्रद्धा असेल तर तीच खरी भक्ती आहे. तुम्ही जर मंदिरात गेला आणि तुमच्या मनात जर कपट असेल, तुमच्या मनात वाईट विचार असेल, तर तुम्ही कितीही परमेश्वराचं नाव घेतलं तरी ती भक्ती परमेश्वरापर्यंत पोचत नाही. खरी भक्ती तीच आहे जी मनापासून केली जाते, ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याचं मन मोकळं आहे, जो कधीच कुठल्याही कामामध्ये निसंकोचपणे स्वतःला झोकून देतो, तोच खरा स्वामींचा भक्त आहे.
स्वामी भक्तांनो, दुसऱ्यासाठी कधीही चांगलं करा, तुमचं नक्कीच चांगलं होईल. जो दुसऱ्यांना नेहमी काही ना काही चांगल्या गोष्टी सांगतो, परमेश्वराची महती लोकांपर्यंत पोचवतो, परमेश्वराचं नाम ज्याच्या सतत मुखात आहे, ज्याच्या कुटुंबातील स्त्रिया नेहमी आनंदी आहे, तोच स्वामींचा खरा भक्त आहे. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, भक्ती म्हणजे फक्त देवाचं नाव घेणं नाही, तर मनापासून केलेली भक्ती ही खरी भक्ती असते. ज्याचं मन पवित्र आहे, ज्याचं मन मंदिरासारखं आहे, ज्याच्या मनामध्ये परमेश्वर स्वतः निवास करतात, तो खरा भक्त आहे. म्हणून भक्तीची ही खरी व्याख्या आहे आणि ही व्याख्या तुमच्या जीवनात नक्कीच असू द्या. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.